नमस्कार. कृषी सेवा केंद्र संचालकांनो, संवाद पब्लिसिटीद्वारे आम्ही एक सिरीज घेऊन येत आहोत, ज्याच्यामध्ये कृषी सेवा केंद्र व्यवसाय कसा वाढवायचा या संदर्भातले काही महत्त्वाची सूत्र आम्ही तुम्हाला उलगडून सांगणार आहोत. तर आज सूत्र क्रमांक 1 अर्थात फील्ड व्हिजिटबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. त्याचा आपल्याला कृषी सेवा केंद्राच्या कामकाजामुळे फील्डवरती किंवा शेतकऱ्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. परंतु जर तुम्हाला व्यवसाय एका ठराविक उंचीपासून वाढवायचा असेल तर फील्ड व्हिजिटला तुम्हाला मात्र ऑप्शन नाही. किंवा जर तुम्ही नव्याने कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरू केला असेल तर मग मात्र तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी, नवीन ग्राहक आकर्षित करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये एक विश्वास संपादन करण्यासाठी फील्ड व्हिजिट करणं गरजेचं आहे. एकंदरीतच नव्याने कृषी सेवा केंद्र चालू करत असाल किंवा जुनं कृषी सेवा केंद्र चालू असेल तुमचं, तरीसुद्धा तुम्हाला फील्ड व्हिजिट करणं गरजेचंच आहे. तर नेमकं फील्ड व्हिजिट गरजेचं का आहे आणि कशा पद्धतीने आपण फील्ड व्हिजिट केली पाहिजे याबद्दलच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी कृषीतज्ञ रोहन मनोहर कारटे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं संवाद पब्लिसिटी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर कृषी सेवा केंद्र संचालकांना ज्या वेळेस नवीन कस्टमर पाहिजे असतो किंवा जे आपले कस्टमर ऑलरेडी आहेत त्यांना अधिक जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला जर सेवा द्यायची असेल तर फील्ड व्हिजिट हा आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. ज्यावेळेस आपण फील्ड व्हिजिट करत असतो तर त्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये नेमके प्रॉब्लेम आता कोणते चालू आहेत हे आपल्याला चटकन लक्षात येतं. त्या हिशोबाने आपल्याला आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये कोणते प्रोडक्ट जास्त विकायचे आहेत, कोणते प्रोडक्टची मागणी वाढू शकते, त्या अनुषंगाने आपल्याला कोणते प्रोडक्ट स्टॉकमध्ये ठेवणं गरजेचं आहे, या सगळ्यांचे गणित आपल्याला सोडवता येऊ शकतात. सो त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही फील्ड व्हिजिटला जाता तर पिकांमध्ये नेमके आत्ता प्रॉब्लेम शेतकऱ्यांना कोणते आहेत हे आपल्याला कळतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष प्लॉटवर व्हिजिट करतो, शेतकऱ्यांशी संवाद साधतो, तर एखाद्या ठराविक प्रॉब्लेमला शेतकरी कोणत्या प्रकारच्या प्रोडक्ट्सला प्राधान्य देतात याबद्दलची आपल्याला माहिती कळते. बऱ्याचदा असं होतं की आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये ठराविक कंपन्यांचे प्रोडक्ट असतात किंवा ठराविक कंपन्यांची डीलरशिप असल्यामुळे आपल्याकडे प्रोडक्ट लिमिटेड असतात. परंतु ज्यावेळेस आपण प्लॉट व्हिजिटला जातो तर शेतकरी एखाद्या प्रॉब्लेमसाठी मार्केटमधला कोणता दुसरा अल्टरनेटिव्ह पर्याय वापरतात याबद्दलची तुम्हाला प्रत्यक्ष माहिती बघता येते. यासोबतच ज्यावेळेस आपण प्लॉट व्हिजिटला जातो तर आपण ज्या शेतकऱ्यांना पूर्वीच्या काही फवारण्या दिल्या असतील, जी काही आपण ट्रीटमेंट त्यांना सजेस्ट केली असेल, तर त्या ट्रीटमेंटचा, त्या प्रोडक्टचा, त्या कॉम्बिनेशनचा पिकांवरती नेमका परिणाम कसा झाला आहे हे तुम्हाला प्रत्यक्षरित्या बघता येतं. आपण दिलेल्या फवारणीचा रिझल्ट नेमका पिकांवरती कसा आला आहे आणि तो एकदा रिझल्ट बघून तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी याची मदत मिळते. सो आपण दिलेल्या फवारणीमध्ये जर समजा रिझल्ट म्हणावा तसा आला नाही तर त्याच्यामध्ये काही कॉम्बिनेशन घ्यायला पाहिजेत का, डोसमध्ये काही अल्टरेशन करायला पाहिजे का, याची मध्ये काय सुधारण्याचा स्कोप आहे किंवा याला अधिक चांगलं कसं करता येऊ शकतं, हा स्कोपसुद्धा आपल्याला सापडतो. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटमध्ये सुधारणा काय करणं गरजेचं आहे हेही कळतं व दिलेली ट्रीटमेंट योग्य आहे, तिचा रिझल्ट कसा आहे हेही तुम्हाला प्रत्यक्षरित्या पाहता येतं. ज्यावेळेस एखादा व्यवसाय संचालक किंवा व्यवसायाचा मालक आपल्या प्लॉटवरती येतो तर ही शेतकऱ्यांसाठी खूप कौतुकाची बाब असते किंवा एक आपुलकी देणारी बाब असते. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण स्वतः ॲज अन ओनर कृषी सेवा केंद्र संचालक प्लॉटवरती व्हिजिटला जातो तर आपल्या ग्राहकांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचं फील होतं. त्याच्यामुळे जी तुमचे मोठे कस्टमर आहे ते तुमच्याशी दीर्घकाळापर्यंत टिकून राहतात. त्यांच्या समस्या तुम्ही ऐकून त्यांचं निरसन जर केलं तर शेतकऱ्यांचा विश्वास वाढतो. ज्यावेळेस आपण नव्याने कृषी सेवा केंद्र चालू केलेलं असतं अशा वेळेस जर आपण प्लॉट व्हिजिट केला तर आपल्या भागामध्ये नेमक्या पिकांच्या समस्या काय आहेत, त्याच्यासाठी शेतकरी काय सोल्युशन यूज करतात हे आपल्याला कळतं. यासोबतच कृषी सेवा केंद्र संचालकाचा जो नवखेपणा असतो व शेतकऱ्यांना आपल्यावरती दाखवणाऱ्या विश्वासासाठी जो वेळ लागणार असतो की नवीन कृषी सेवा केंद्र आहे याच्यावरती विश्वास कसं ठेवू, तर हा जो पडदा असतो तो चटकन गळून पडतो व शेतकऱ्यांचा विश्वास तुम्ही लगेच संपादन करू शकता. सो त्यामुळे तुम्हाला नवीन ग्राहक मिळतो. जुने कृषी सेवा केंद्र असेल तर त्यांचा ग्राहक टिकून राहतो आणि विशेष म्हणजे मार्केटमध्ये नेमकं काय चालू आहे, प्लॉटवरती एक्झॅक्टली प्रॉब्लेम्स काय आहेत हे तुम्हाला पाहता येतं. तर या सगळ्या हिशोबाने तुम्हाला तुमच्या कृषी सेवा केंद्रामध्ये नवीन प्रोडक्ट ठेवायचे आहेत का, कुठला स्टॉक मेंटेनन्स करायचं आहे,
तसेच कुठले प्रोडक्ट आपण रेकमेंड केले पाहिजेत, कुठले प्रोडक्ट आपण सेल केले पाहिजेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही प्लॉटवरती नियमित पद्धतीने व्हिजिटला जात असाल तर माझं नेहमीच सांगणं असतं की जर तुमचं कृषी सेवा केंद्र असेल तर आठवड्यातला 1 किंवा 2 दिवस तुम्ही ठराविक वेळ किंवा ठराविक दिनांक हे निश्चित करून ठेवा. त्या पद्धतीने तुम्ही प्लॉटला व्हिजिट करू शकता. कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय वाढावा म्हणून आपण वेगवेगळ्या कंपन्यांची डीलरशिप घेत असतो. बऱ्याचदा बाजारामध्ये नवीन कंपनी आलेली असते किंवा आपल्या भागामध्ये ती कंपनी नवीन असते. सो अशा वेळेस त्या कंपनीची डीलरशिप घेण्याच्या आधी त्यांचे प्रोडक्ट आपण ॲक्च्युअल फील्डमध्ये डेमो घेऊन बघणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही फार्मर्सचा जर प्लॉट तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यावरती डेमो घेऊ शकता. ॲक्च्युअल फील्डमध्ये त्या प्रोडक्टचा रिझल्ट कसा आहे हे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर त्या कंपनीची डीलरशिप घ्यायची आहे की नाही हा निर्णय जर तुम्ही घेऊ शकत असाल तर अर्थातच तुमच्याकडनं नेहमीच क्वालिटी प्रोडक्ट शेतकऱ्याला जाणार आहेत, रिझल्ट ओरिएंटेडच प्रोडक्ट शेतकऱ्यांना जाणार आहेत. त्यामुळे तुमचा कस्टमर टिकून राहणार आहे, तो वाढणार आहे, त्याचा विश्वास तुम्ही जपणार आहे. तसेच शेतकरी खिशाला काय परवडतं या सगळ्यांचा विचार करून मगच तुम्ही जर प्रोडक्ट डीलरशिप जर चूज केली तर अर्थातच तुमचा व्यवसायसुद्धा वाढणार आहे. तर एकंदरीतच या सगळ्या विषयांचा जर आपण पूर्ण सारासार विचार केला तर नव्या कृषी सेवा केंद्र संचालक तसेच ज्यांचं कृषी सेवा केंद्र ऑलरेडी चालू आहे तर त्यांनीसुद्धा फील्डवरती नियमितपणे जाणं गरजेचं आहे. तर कृषी सेवा केंद्र संचालकांना तुम्हालाही तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल व तुम्हाला काही टेक्निकल अडचणी जर येत असतील तर तुम्ही निश्चितच कृषी सेवा केंद्र संपूर्ण मार्गदर्शन हा आमचा कोर्स जॉईन करू शकता, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या पिकांवरती येणाऱ्या कीड रोगांचं तसेच खत व्यवस्थापन, बाजारातील सगळे प्रोडक्ट आपण शिकवत असतो. यासोबतच कृषी सेवा केंद्र व्यवसाय कसा वाढवायचा, व्यवसाय संदर्भातली सगळी माहितीसुद्धा आपण याच्यामध्ये माहिती देत असतो. जर तुम्हाला सुद्धा कृषी सेवा केंद्र संपूर्ण मार्गदर्शन हा ट्रेनिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये तुमचा नंबर देऊ शकता. तसेच व्हॉट्सअपला खाली दिलेल्या लिंकवरनं तुम्ही आम्हाला डायरेक्टली संपर्क साधू शकता. अशाच उपयुक्त माहितीसाठी व कृषी सेवा केंद्राच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच फॉलो करा संवाद पब्लिसिटी. धन्यवाद.